स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रितेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. प्रितेश पाटील स्ट्रायकिंग एंडला. आर्यन घाणेकर ओव्हर द विकेट. पहिला बॉल थोडासा खोलवर होता, हलक्या दाने दिशा दिली, बॉटमॅनचा चांगला वापर केला, डीप मिड विकेटला फिल्डर होता, चांगली फिल्डिंग सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. अनिश त्या ठिकाणी तैनात होता. तुमची फिल्डिंग जर चांगली असेल ना तर बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढत असतो. आणि आतापर्यंत पहिल्या बॉलवर 1 धाव खर्च केली आर्यन घाणेकरने. ज्या प्रकारे चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी त्यांनी मागच्या मॅचमध्ये देखील केली. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, प्रभावित करणारा हा बॉल पाहायला मिळेल की काय. यानंतर मायबाप प्रेक्षकांसाठी एक खास मॅच, अर्थातच इंटर कॉलनीची मेगा फायनल नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि ती मॅच 4 ओव्हरची असेल. याची नोंद देखील दोन्ही टीमने घ्यायची आहे. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. झी क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. वेगवान बॉल, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. डॉट बॉलची समाप्ती. एक सिंगल प्रितेशने कंप्लीट केल्यानंतर पिंटूला स्ट्राईक मिळाली, परंतु त्याच्या विरुद्धमध्ये सलग 2 चेंडू आता मात्र निर्धाव स्वरूपाचे येताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ झालाय. फक्त आणि फक्त 1च रन, 4 ओव्हरची मॅच. एक मोठं लक्ष सेट करायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर, गलीच्या दिशेने बॉल गेल्यानंतर बॅकअप मिळालं. फक्त आणि फक्त 1 धावेवर समाधान मानावं लागते. 2 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतात. काही क्षणामध्ये मुंब्रा नगरीचे एक प्रसिद्ध उद्योजक आदरणीय इम्रान भाई यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला सहर्ष स्वागत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील टायमिंग प्रॉपर आहे. क्लास क्रिकेटमधला दर्जा, टेम्परामेंट पाहायला मिळाला. रन मिळतील 4. येस, इट इज अ 4 रन चौकार. याच फटक्याची प्रतीक्षा होती आणि तो फटका येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 6 रन आपल्याला पाहायला मिळतात. काही क्लास पाहायला मिळाला. क्रिकेटचा दर्जा दाखवणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला प्रितेश पाटीलच्या माध्यमातून. हलक्या हाताने दिशा दिली. सेन्सिबल क्रिकेट. स्क्वेअर लेगला फिल्डर होता. थोडासा फंबल झाला. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळालं. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत पाहता पाहता 1 ओव्हरचा खेळ कंप्लीट होता आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 7 रन, 7 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. केलंय ज्याच्यामध्ये हिम्मत आणि त्यालाच किंमत. आणि सध्याच्या घडीला हेमंतला हिम्मत दाखवावी लागेल, कारण 7 रन आतापर्यंत झालेत. नेक्स्ट मॅच इंटर कॉलनी मेगा फायनल ग्रँड फिनाले आहे. नेक्स्ट मॅच इंटर कॉलनीचा आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे पनवेल शहरामधील एक विकसित आणि एक समृद्ध शहर आज कळंबोली शहराची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आणि या शहरातील तारे सितारे नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. चला, मॅच थोडीशी स्पीड ऑन ठेवा. इनिंग नंबर 1, स्पेल नंबर 2, राऊंड द विकेट. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु लाईन चांगली होती. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक डॉट बॉल थोडासा दबाव वाढवेल टीम हायवे दिवा या टीमचं.
4 ओव्हरची नेक्स्ट मॅच असेल मेगा फायनल इंटर कॉलनी ग्रँड फिनाले सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. डीपमध्ये फिल्डर होता, थोडंसं जजमेंट चुकलं. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालंय आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन आपल्याला पाहायला मिळतात. 9 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती. 1-1 धावांसाठी चालू असलेला संघर्ष, 1-1 रनसाठी चालू असलेली ही तळमळ सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. रमला जो माणसांमध्ये, ज्याने प्रत्येक माणूस जपला आणि या परिसरामधील प्रत्येक माणसाला असं वाटतं की आदरणीय राहुल भाऊ बोर्डे हा माणूसच आपला. या बॉलवर मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय? फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. हेमंतने पकडलाय झेल आणि विकेट क्रमांक पहिला एकविरा ग्रुप हाय या टीमला हा पहिला धक्का. नवीन फलंदाज सिद्धेश पाटील आलाय. 1 डाऊनचा खेळाडू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की काय? तू चल तो मैं आया या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. जसा प्रितेश पाटील बाद झाला आणि त्यानंतर सिद्धेश पाटील देखील आल्या पावली माघारी परततोय. हा दुसरा धक्का टीम आई एकविरा ग्रुप हायवे दिवा या टीमला. मुंब्रा नगरीचे एक प्रसिद्ध उद्योजक आदरणीय इम्रान भाई यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळेल. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता, ऑन हॅट्रिकवर होता गोलंदाज हेमंत, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 या पर्वाच्या माध्यमातून नुकतीच ज्यांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. असंख्य युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले मुंब्रा नगरीचे युवा उद्योजक, युवकांच्या पाठीशी सातत्याने खंबीरपणे साथ ज्यांची राहते असे तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय इम्रान भाई व त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांचं शुभ आगमन. आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय राहुल भाऊ बोर्डे यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत, वेलकम. वेग भन्नाट होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल की काय? परंतु या क्षणाला घडलंय काय? लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 11 रन. नाद करू नका, लई उडू नका, त्याच्या नावाचा हाई गवगवा, त्याच्या नावाचा हाई गवगवा. आमच्या लाडक्या राहुल बोर्डे दादाची पनवेल तालुक्यात हवा. आमच्या लाडक्या राहुल बोर्डे दादाची पनवेल तालुक्यात हवा. आमच्या लाडक्या राहुल बोर्डे दादाची पनवेल तालुक्यात हवा. आमच्या लाडक्या राहुल बोर्डे दादाची पनवेल तालुक्यात हवा.
सुमधुर संगीताची धून आपण ऐकली. आदरणीय राहुल भाऊ बोर्डे यांच्या कार्यावर असलेलं हे गीत आपण पाहिलं. या परिसरामधील प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत असलेलं नेतृत्व म्हणजे राहुल भाऊ बोर्डे. आम्ही मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला, रमले जे माणसांमध्ये ज्याने प्रत्येक माणूस जपला आणि प्रत्येकाला असं वाटतं की आदरणीय राहुल भाऊ बोर्डे माणूसच आपला. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात अग्रेसर भूमिका त्यांची असते. विकास हेच माझं धोरण, ही दूरदृष्टी सातत्याने त्यांची आपण पाहिली. आणि आज ज्या प्रकारे जे गीत आपण ऐकलं राहुल भाऊ बोर्डे यांचं, आणि ते गीत लिहिलंय आमचेच मित्र आणि युवा उद्योजक संदीपजी भगत यांचं देखील कौतुक करावं लागेल. फायनल एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन मिळतील 4. हा येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक चौकार. कळंबोली फायटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच मेगा फायनल असेल, इंटर कॉलनीचा ग्रँड फिनाले. एकच बॉल आपल्याला पाहायला मिळालाय आतापर्यंत आणि चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. दोन गडी बाद 15 रन. चला, या षटकानंतर लगेचच पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. वेग भन्नाट होता, पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आणखीन एक धक्का टीम एकविरा ग्रुप हायवे दिवा या टीमला तिसरा गमवलाय. नाद करू नका, लय उडू नका, नाद करू नका, लय उडू नका. त्याच्या नावाचा हाय गवगवा, त्याच्या नावाचा हाय गवगवा. आमच्या लाडक्या राहुल बोर्डे दादाची पनवेल तालुक्यात हवा. आमच्या लाडक्या राहुल बोर्डे दादाची पनवेल तालुक्यात हवा. आमच्या लाडक्या राहुल बोर्डे दादाची पनवेल तालुक्यात हवा. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. एकंदरीत या ओव्हरमधले नवीन फलंदाज सागर म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फिल्डिंग करत असताना भरपूर चांगली कामगिरी मागच्या मॅचमध्ये सागर म्हात्रेने केली, परंतु सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी त्याला संधी मिळाली. कठीण काळामध्ये आपल्या टीमला सावरणे ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी एक खेळाडू म्हणून तेवढीच महत्त्वपूर्ण असते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगली भूमिका विकेट किपरच्या माध्यमातून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कठीण काळाला फलंदाज सागर म्हात्रेला जावं लागलं असतं. सलामीला आलेला फलंदाज पिंटू पाटील अजूनही एक धावांसाठी तळमळ करतोय, कारण 4 बॉल त्याने पेस केले आणि त्या 4चे बॉल त्याच्या विरुद्धामध्ये निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळाले. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे, एलिव्हेशन भरपूर, एक सोपा झेल पकडलाय फिल्डर अनिशने आणि विकेट क्रमांक 14. हा 4था धक्का. किती जणांना
ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. लाईन चांगली होती. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी सध्याच्या घडीला गोलंदाज महेश मांडवकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. चला नेक्स्ट मॅच कळंबोली फायटर्स आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये रॉयल कळंबोली या दोन टीममध्ये नेक्स्ट बॅटल मेगा फायनल ग्रँड फिनाले आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. आणि जशी इनिंग संपेल त्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल नेक्स्ट मेगा फायनलचा. लगेचच आपण उपस्थित असाल तर आपण या. लाईन चांगली होती. डॉट बॉल आणि या क्षणाला ओव्हर कंप्लीट होते. 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 16 रन. चला शेवटचं षटक आहे आणि टार्गेट सेट करणारी ओव्हर. चला दोन्ही कर्णधार आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी यायचं आहे. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतं आणि गोलंदाजीच्या मार्कवर हर्षित कोळी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. 16 रन आतापर्यंत होतात. पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सोपा झेल पकडलाय मंगेश वैतीने आणि विकेट क्रमांक 5वा देखील गमावलाय. हा 5वा धक्का. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 5 गडी बाद 16 अशी बिकट स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. थोडासा आखूड पद्धतीचा हा बॉल. वेगाला थोडंसं दडपणाच्या छायेखाली असताना प्रत्युत्तर दिले. मिस फिडिंग आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला हर्षने. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये केलं. भाग मिल्का भाग असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. ज्या प्रकारे दोन्ही फलंदाज भरपूर जीवाच्या आकांताने पळाले. 18 रन आतापर्यंत होतात. शेवटचे 4 बॉल शिल्लक. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. टायमिंग बेमिसाल. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम आई एकविरा हायवे दिवा या टीमला, तो फटका आलाय. हर्षच्या बॅटमधून येतोय. आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 या स्पर्धेचे प्रणेते राहुल भाऊ बोर्डे यांना सलामी देणारा हा श्लोक षटकार. चला चेंडूची पूर्तता करायची आहे. आयोजक कमिटी 24 रन. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक षटकार आला आणि सामन्याला थोडीशी कलाटणी मिळाली. एक धावांसाठी चालू असलेला संघर्ष, परंतु ही झुंज देण्याचा प्रयत्न हर्ष भोईरने केलाय. 2 बॉल त्याने पेस केले. 8 रनवर तो खेळतोय. टोटल
24 वर 5 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी. कॉल कम्युनिकेशन चुकला आणि फलंदाज तनिष म्हात्रेला देखील दिलाय परतीचा इशारा. रनआउटच्या स्वरूपामध्ये तनिष म्हात्रे बाद. धक्का क्रमांक 6वा विकेट गमावलाय. टीम एकविरा 11 हायवे दिवा या टीमला 6वा धक्का. चला नेक्स्ट मॅच रॉयल कळंबोली टीमचे कॅप्टन आणि कळंबोली फायटर्स या टीमचे कॅप्टन आपण कृपया करून टॉस साठी या. ग्रँड फिनाल आहे. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर चांगली फिल्डिंग. कल्पेश माहुलकर कडक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल कंप्लीट केली एका रनच्या साह्याने आतापर्यंत 25. चला टॉस केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. चला शेवटचा अंतिम बॉल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय रितेश म्हात्रे. पंचवीस रन आतापर्यंत होतात. चला तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. स्ट्राईक रोटेट ज्यावेळेस झाली त्या मोमेंटसाठी. विकेट पण नाही आणि बॅट्समन बाद देखील नाही. एक रन ऍड होईल. चला बॅट्समन आपण त्वरित या. चला कळंबोली रॉयल कळंबोली टीमचे कॅप्टन आपण यायचं आमच्यापर्यंत. कळंबोली फायटर्स या टीमचे कॅप्टन आलेत. शेवटचा अंतिम बॉल 25 रन. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. लाईन चांगली होती परंतु या क्षणाला दिशा भरकटली. वाईड बॉलचा इशारा आलाय. 26 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. टायमिंग प्रॉपर होतं. एक सिंगल. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि तिसऱ्या रनसाठी कॉल. टीमची धावसंख्या होते 28 आणि 29 रनचं टार्गेट असेल तर आम्ही टॉससाठी आमंत्रित करू मुंब्रा नगरीचे युवा उद्योजक आणि युवकांच्या गळ्यातील ताईत असलेलं नेतृत्व आदरणीय इम्रान भाई अन्सारी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच या. आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 आणि पर्व दुसरे आपण पाहतोय
इम्रान भाई अन्सारी यांच्या शुभ हस्ते आजचे आपले अतिथी आहेत. यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल. इंटर गट कळंबोली मेगा फायनल पाहायला मिळेल. ही चार षटकांची मॅच असेल. एका बाजूला आपण पाहतोय परेश कडके आणि दुसऱ्या बाजूला अमन लोहिया. दोन्ही कर्णधारांच्या समवेत आमचे इम्रान भाई या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करतील. कळंबोली इंटरगट मेगा फायनल नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. लवकरच आपला डिसिजन आपण कळवायचा आहे आणि पाहुण्यांच्या स्वागताकडे आपण वळूया. मी लगेचच विनंती करतोय की इम्रान भाई अन्सारी मुंब्र्याचे आपले युवा उद्योजक आहेत आणि समस्त युवा वर्गाच्या पाठीशी ते असतात. ज्याप्रमाणे आपण पाहतो विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि आज राहुल भाऊ बोर्डे यांनी खरं तर त्यांना या मॅचसाठी निमंत्रण केलं आणि त्यांची पावलं आपल्याला आजच्या या मेगा फिनालेच्या डे नाईटच्या स्पर्धेत पाहायला मिळत आहेत. आमदार चषक 2026 आपल्या हक्काचा आमदार चषक इम्रान भाई अन्सारी यांचे या ठिकाणी मानसन्मान. तदनंतर आपण पुढील स्वागत नावेद उर्फ मलिक साहेब यांना विनंती आहे आपण यायचं आहे. नावेद भाई या आपण त्यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो नितीन यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नावेद भाई उर्फ मलिक ज्यांना प्रेमाने म्हटलं जातं. कारण स्पर्धा कुठलीही असली कार्यक्रम कुठलाही असला तर आपल्या मित्रांच्या पाठीशी किंवा मित्रांच्या कार्यक्रमात आवर्जून सहभागी राहायचं असा निश्चय आमचे प्रत्येक अतिथी करत असतात. त्यातीलच आमचे व्यासपीठावरती उपस्थित सर्व अतिथी त्यातील मलिक भाई नावेद भाई यांचं या ठिकाणी मानसन्मान नितीनजी यांच्या शुभ हस्ते केले जात आहे. ही स्पर्धा आपल्या हक्काचा आमदार चषक आपण झी क्रिकवरती पाहत आहात. तदनंतर इम्रान शेख भाई यांचं स्वागत करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो. इम्रान भाई या आपण. अनिकेत सोनवणे अनिकेत अडसुळे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचं या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. इम्रान शेख या भाईंचं स्वागत करण्यासाठी मी अनिकेत अडसुळे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचं या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. आपल्या हक्काचा आमदार चषक दुसरं पर्व आहे. अनिकेतजी यांच्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे. तदनंतर उतेब मिरकर साहेब यांना विनंती करतोय की आपण देखील यायचं आहे. आज खरं तर भरपूर ताफे भरपूर किलोमीटरचा प्रवास करून आपल्या माणुसकीच्या नात्याला जपण्यासाठी आलेले आहेत आणि त्यातीलच अतिथी मंडळी जी सद्यस्थितीला स्टेजवरती उपस्थित आहे. उतेब मिरकर साहेबांचं या ठिकाणी मानसन्मान केलं जाईल. रुपेश बोर्डे यांच्या शुभ हस्ते उतेबजी मिरकर साहेबांचं या ठिकाणी मानसन्मान केलं जात आहे. आपल्या हक्काचा आमदार चषक राहुल भाऊ बोर्डे खरं तर या दुसऱ्या वर्षामध्ये देखील आपल्या मित्रपरिवाराला निमंत्रण देण्यासाठी विसरले नाहीत आणि तेही देखील आवर्जून हजेरी लावत आहेत. अब्रार शेख भाई यांना विनंती आहे आपण देखील यायचं आहे. मी विनंती करतोय धम्मा सोनवणे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचं या ठिकाणी मान सन्मान करायचं आहे. अब्रार शेख भाई खरं तर आज या सर्व खेळाडूंना शुभेच्छा भरपूर साऱ्या मिळत आहेत. डे नाईटचा आजचा मेगा फायनलचा हा क्षण आहे आणि या क्षणाचे खरं तर साक्षीदार आमचे अतिथी होत आहेत. त्यांचं या ठिकाणी मान सन्मान. तदनंतर एजाज खान भाई यांना विनंती आहे आपण देखील या. एजाज खान भाई यांना विनंती आहे की आपण देखील आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. मी विजय पगारे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते एजाज भाई यांचं मान सन्मान करायचं आहे. ही स्पर्धा खरं तर सर्व क्रिकेट रसिकांना आणि खेळाडूंना आवडणारी आहे. गतवर्षी भरपूर सारं प्रेम राहुलजी बोर्डे आणि त्यांच्या आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानसाठी दिलं म्हणूनच आज ही गर्दी पाहायला मिळत आहे. सर्व पाहुण्यांचं
हार्दिक हार्दिक स्वागत। एका षटकानंतर आपण पुन्हा एकदा पाहुण्यांच्या स्वागतासाठी येणार आहोत। संस्थापक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र ज्वालासिंह देशमुख यांचं आम्ही प्रथम शब्दांत हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। तदनंतर करंजाडे डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर विक्रम पाटील साहेब यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। तसेच सचिव पश्चिम महाराष्ट्र प्रतिष्ठानचे श्री अजितजी कदम यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय। तदनंतर पश्चिम महाराष्ट्राचे संस्थापक तथा अध्यक्ष ज्वालासिंह देशमुख यांना विनंती करतो या आपण आपलं मान सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण अतिथींचं या ठिकाणी मान सन्मान करतोय। ज्वालासिंह देशमुख यांचं स्वागत करण्यासाठी मी राहुलजी बोर्डे या आपल्या हक्काच्या आमदार चषकाचे सर्वेसर्वा अध्यक्ष राहुलजी बोर्डे यांच्या शुभ हस्ते संस्थापक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र ज्वालासिंह देशमुख यांचा या ठिकाणी मान सन्मान करीत आहेत। आपल्या मैत्रीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आपल्या हक्काच्या आमदार चषकाची सुबक ट्रॉफी देऊन त्यांचं या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे। तदनंतर करंजाडे येथील डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम पाटील यांचं स्वागत करण्यासाठी पुन्हा राहुल बोर्डे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते असोसिएशन डॉक्टरचे अध्यक्ष करंजाडे विभागाचे डॉक्टर विक्रम पाटील यांचं या ठिकाणी मान सन्मान करायचं आहे। क्षेत्र कुठलाही असो प्रत्येक क्षेत्रात आपलं पाऊल हे पहिलं असावं असा निश्चय डॉक्टरांचा नेहमीच आहे आणि म्हणूनच कदाचित संपूर्ण डॉक्टर्सनी त्यांना अध्यक्षपदावरती असोसिएशनमध्ये उभं केलं, त्यांचं या ठिकाणी मान सन्मान। तदनंतर अजितजी कदम सचिव आहेत पश्चिम महाराष्ट्र प्रतिष्ठानचे, तर अजितजी कदम यांचं देखील स्वागत करण्यासाठी राहुलजी बोर्डे। खरं तर आज अतिथींची भरपूर रेलचेल पाहायला मिळणार आहे, कारण ज्यांना मागच्या 3 दिवस आणि रात्र वेळ मिळाला नाही त्यांनी आज मात्र नक्कीच वेळ देण्याचं ठरवलं आणि त्यांची पावलं या व्यासपीठाकडे वळत आहेत, या स्पर्धेमध्ये वळत आहेत। साहेबांचं या ठिकाणी अजित कदम साहेबांचं स्वागत। तदनंतर भाऊ प्रदीप इंगळे यांना विनंती आहे आपण देखील यायचं आहे, आपण देखील आमचे अतिथी आहात आणि आपलं देखील मान सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे। So it's umpire's call. राहुल भाऊ बोर्डे यांच्या खरं तर शुभ हस्ते भाईंचा या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे। प्रत्येक स्पर्धा ही अतिथींच्या येण्याने मोठी होत असते। मुस्ताकिन खान यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी त्यांना विनंती करतोय। खान साहेब या आपण। राहुलजी बोर्डे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करूया। आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 अध्यक्ष राहुल भाऊ बोर्डे दुसऱ्या पर्वात सर्वांवरती विश्वास ठेवून ध्येयाकडे लक्ष केंद्रित केलं आणि या वर्षीचं ध्येय की आमदार चषक हा अधिक मोठा झाला पाहिजे आणि तसा प्रयत्न या 4 दिवसांमध्ये त्यांचा पाहायला मिळतो, जिथे आपण सर्वजण मनमुराद क्रिकेटचा आनंद लुटत आहात। 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, धावा झाल्या त्या 4। तदनंतर दत्तकृपा डिस्ट्रीब्युटरचे खरं तर प्रोप्रायटर विजय कदम यांना विनंती आहे आपण देखील यायचं आहे। सुशांत पंचमुख यांना विनंती आहे। दत्तकृपा डिस्ट्रीब्युटर्सचे प्रोप्रायटर यांचं या ठिकाणी मान सन्मान करूया। साहेबांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। सर्व पाहुण्यांचं
पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत. चलूया आपण मॅचकडे. जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम मागच्या मॅचमध्ये देखील तुम्हाला वॉर्निंग देण्यात आलेल्या आहेत. हायवे दिवा संघ पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 4. मॅच चालू आहे. प्रिष्का 11 माहुल गाव आणि त्यांच्या विरोधात आई एकविरा ग्रुप हायवे दिवा. 29 धावसंख्येचं टार्गेट आहे. 3 ओव्हरमध्ये 25 करायचे आहेत. हर्ष कोळी स्ट्रायकिंग एंडला आहे. हर्ष बोईरचा वेगवान चेंडू स्लॅश केले. बॉलला गॅपमध्ये स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही. शर्यत लागले. बॉल सीमारेषा पार. माहुल गावचा चौकार. माणूस सन्माननीय आमदार साहेब विक्रांतजी पाटील साहेब यांच्या प्रतिष्ठानाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय राहुल भाऊ बोर्डे यांची ही स्पर्धा रंगते कळंबोलीच्या क्रीडांगणावरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. आजची आनंदाची बातमी सर्व भारतीयांना. अर्थातच भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवलंय. धावा झाल्या त्या 8. जोरात स्लॅश केला हर्ष कोळीने आणि त्यामुळे मिळाला तो चौकार. हायवे दिवा संघ तुम्ही वारंवार वेळ घेताय. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग करतोय तो हर्ष बोईर. हर्ष टू हर्ष. 8 धावा. हो टप्पा मागे ठेवला आणि बॉल फिरवलाय. डॉट बॉलची होते इथे सांगता. व्हाईट बॉलसाठी मात्र पुन्हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. एक लक्षात असू द्या, वेळेच्या बाबतीत हायवे दिवा संघ तुम्हाला आयोजक इथे वारंवार वॉर्निंग देत आहेत. हा व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतलाय अंपायरने. हा रिव्ह्यूच आहे. फिल्डिंग टीमला वॉर्निंग देतोय. वेळेच्या बाबतीत इट्स अ बॉल. व्हॅलिड बॉल आहे तो. चांगला निर्णय तिसऱ्या पंचांचा देखील. चांगली अंपायरिंग सध्या मैदानात चालू आहे. हर्ष बोईर गोलंदाजी करतो हर्ष कोळीच्या विरोधात. धावा झाल्या त्या 8. इथून 21 पाहिजेत माहुलगाव संघाला. पुन्हा बॅटची कडा घेतले. चांगला गोलंदाज आहे. हर्ष नाराज आहे. हर्ष बोईर कारण कदाचित डायरेक्ट हिट करायला पाहिजे होतं. रिक्स घ्यायला पाहिजे होती परंतु ती घेतली नाही क्षेत्ररक्षकाने. स्वतः हर्ष बोईर सांगत होता मी बॅकअपला आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर चान्स बनला असता. सर्वांचं स्वागत आहे. क्रीडांगणाच्या सभोवताली प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा उपस्थित आहे आणि त्यामागचं सर्वाधिक मोठं कारण काय असेल मुळीक सर सांगतील. यानंतर इंटर कॉलनीची फायनल मॅच आहे. माझ्या उजव्या हाताला बँजोवाले देखील आलेत फायनल मॅचसाठी. खास फायनल मॅचसाठी रॉयल कळंबोली आणि त्यांच्या विरोधात आहे कळंबोली फायटर्स. गोलंदाज हर्ष बोईर वेगाने बॉल टाकतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप होता त्या ठिकाणी. संघर्ष शिगेला पोहोचलाय. हाच तो संघ आहे हायवे दिवा ज्याच्या विरोधात अंबापाडाने 4 ओव्हरमध्ये धावा चेस डाऊन केल्या होत्या. 6 बॉल 3 धावांची गरज असताना प्रितेशने गोलंदाजी केली आणि 3 धावा डिफेंड केल्या. जबरदस्त गोलंदाजी केली होती प्रितेशने. म्हणून त्यांच्या विरोधात 29चं आव्हान माहुलगाव संघाला हलक्यात घेऊन चालणार नाही. धावा झाल्यात 10. हर्ष कोळी ऑन स्ट्राईक असेल. त्याच्या साथीला कल्पेश वैती. बॉलिंग करतोय हर्ष भोईर. हो टप्पा खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि ते पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. आणि आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला व्हाईटसाठी. आतापर्यंत 3 वेळा रिव्ह्यू झालेत खास व्हाईटसाठी. मॅच गरम झाले. पुन्हा तिसरे पंच आता बिझी असतील. 29चं टार्गेट आहे 4 ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत धावा आल्यात 10. व्हाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू आहे. अंपायरने व्हाईट बॉल दिला आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने त्याला चॅलेंज केलं. इट्स अ व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. 11 धावा. नेल्सन फिगर 11 वरती 1. मुंबई उपनगरचा संघ माहुलगाव
प्रिष्का 11 या नावाने खेळतोय संदेश भगत साहेब पुरस्कृत आणि त्यांच्या विरोधात भिवंडी मधील हायवे दिवा 11 वरती 1. ओ काय वेग आहे पहा प्रचंड हर्ष बोईरकडे आणि लेफ्टी बॉलर आहे, त्याचा टप्पा पडला रायटी बॅटरसाठी बाहेर निघणार. निसर्गदत्त देणगी असते गोलंदाजाकडे आणि त्या देणगीचा वापर करत असताना गोलंदाज हर्ष भोईर. सामना कमालीचा रंगेल यातील मात्र सुद्धा शंका नाही आणि राहुल भाऊ बोर्डे यांची स्पर्धा आहे तर सामने रंगणारच. आकर्षक ट्रॉफी, लाख मोलाची स्पर्धा, त्याचबरोबरीने प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी होंडा शाईन बाईक. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, पायाला लागला हा चेंडू, विकेट किपर तिथं पोहोचतो. आणखी एका निर्धाव चेंडूची होते सांगता आणि दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. हर्ष बोरने दाबा दिल्या 7, पहिल्या ओव्हरमध्ये दाबा आल्या त्या 4. आता मॅच ऑन आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत त्या 18. धन्यवाद. या दरम्यान अतिथी कक्षामध्ये नुकताच ज्यांचं आगमन झालंय आदरणीय उमेर खानजी यांचं या ठिकाणी आम्ही प्रथम शब्दसुमनानं स्वागत करतोय. तसेच हमीदभाई अन्सारी यांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच नदीमभाई सय्यद यांचं देखील हार्दिक स्वागत आणि वहाब शेखभाई यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर या सर्व पाहुण्यांना विनंती करतोय की आपण स्वागत सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. 12 चेंडू आणि 18 धाव संख्येची गरज. मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत. निर्णय काय? टॉस जिंकलाय फायनल. उमेर खानजी यांचं या ठिकाणी मानसन्मान. सुशांत पंचमुख यांच्या शुभ हस्ते तसेच हमीद अन्सारी यांचं स्वागत करण्यासाठी किरण वाघमारे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. 12 चेंडू 18 धावांची गरज आणि बॉलिंगसाठी आलाय तो रितेश म्हात्रे. पाहुण्यांचं स्वागत देखील चालू आहे. तिथे सुशांत पाटील साहेब निवेदक म्हणून सध्या काम पाडतायत. 12 बॉल 18 करायचे. माहुल गाव एका बाजूला मुंबईचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला भिवंडीचं क्रिकेट आणि दोन्ही बाजूनं जोरदार लढाई चालू आहे. ते आपल्या हक्काचा आमदार अर्थातच विक्रांतदादा पाटील यांच्या या चषकामध्ये, राहुल भाऊ बोर्डे साहेबांच्या या स्पर्धेमध्ये, कळंबोली क्रीडा नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज ही एक नावाने ओळखली जाणारी क्रीडा नगरी आणि ते सामना संपन्न होतोय. प्रिष्का 11 माहुल गाव आणि त्यांच्या विरोधात हायवे दिवा. रितेश म्हात्रे प्रयत्न करतोय, गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न होता. कल्पेश वैतीचा स्वतः यष्टी रक्षक तिथे पोहोचलाय. स्ट्राईक चेंज करायची आणि ते धावलाय आणि रनआउट होईल तो हर्ष. फलंदाज बाद. 1 धाव मिळेल. धावा झाल्या त्या 12. नदीमभाई सय्यद आणि वहाब शेख यांचं देखील या ठिकाणी मानसन्मान केलं जाते. नदीमभाई सय्यद यांचं या ठिकाणी मानसन्मान. तदनंतर वहाब शेख साहेबांचं देखील या ठिकाणी मान केलं जाईल. या आपण वहाब शेख भैया. मी सुशांत पंचमुख करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. मेगा फायनल यानंतर असेल इंटर कॉलनीची, ज्या फायनलची आतुरतेने वाट सगळेजण पाहत होते. जेव्हा मी चहा पित होतो मागच्या बाजूला तेव्हाही तिथे चर्चा चालू होती की फायनल कोण जिंकेल इंटर कॉलनीची. म्हणजे एवढी जबरदस्त चर्चा चालू आहे आणि माझ्या स्टेजच्या उजव्या हाताला तुम्ही नजर टाकली तर बँजो घेऊन आलेत सगळेजण. बँजो म्हणजे फुल राडा होणार आहे पुढच्या मॅचमध्ये. तर कुठेही जाऊ नका प्रेक्षक राजा हो. नेक्स्ट मॅच असेल इंटर कॉलनीची फायनल मॅच. परंतु त्या अगोदर एक घमासान युद्ध पाहायला मिळते. प्रिष्का 11 माहुल गाव आणि त्यांच्या विरोधात जोरदार लढाई देत असताना हायवे दिवा. नवीन फलंदाज मंगेश वैती दाखल झाला मैदानात. महत्त्वाचा खेळाडू या टीमचा, ISPL सीझन 3चा श्रीनगर के वीरचा कॅप्टन. परंतु सध्या समोर आहे तो कल्पेश वैती. दोन्ही बंधुराज गती काढून घेतली. कल्पेश वैतीला नाचवण्यात यश मिळाले आतापर्यंत. गोलंदाज रितेश म्हात्रेला आणखी एक चेंडू निर्धाव. धावा झाल्यात 12. विजयासाठी करायचे टार्गेट 29 आहे. म्हणजे 10 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 17 धावांची. फायनल मॅचमध्ये ज्या टीमने टॉस जिंकलाय त्या टीमने कृपया करून आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचे. 10 चेंडू 17ची गरज. झी क्रिक हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज घेतली होती आणि आता मंगेश वैती कदाचित त्याच्याकडे स्ट्राईक ठेवेल परंतु नॉ स्ट्रायकिंग एंडला
थोडा डेंजर एंडकडे होता मंगेश, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या त्या कल्पेश वैतीने. सिंगल डबलचा खेळ सध्या चालू आहे. म्हणजे पहा, हायवे दिवाचे सर्व गोलंदाज बरोबर हायवेवरती धावतात. 2 धावा दुहेरी धावसंख्येने धावफलक झालाय. प्रिस्का 11 माहुलगाव संघाचं 14. 9 चेंडू आता धावा करायचे त्या 15. 24 बॉल 29 पाहिजे होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये सुमित पाटीलने धावा दिल्या त्या 4. दुसऱ्या ओव्हरमध्ये हर्ष बोरने धावा दिल्या त्या 7. आणि आता रितेशचं षटक चालू आहे. 3 चेंडूंमध्ये त्याने धावा दिल्या त्या अवघ्या 3. आता 9 बॉल विजयासाठी करायचे त्या 15. मंगेश वैती मैदानात आलाय, परंतु त्याला अद्यापही स्ट्राईक मिळालेले नाहीये. त्याचा बंधुराज भाया अर्थातच कल्पेश वैती फलंदाजी करतोय, परंतु समोर आहे यंग टॅलेंट ऑफ हायवे दिवा रितेश म्हात्रे. 9 चेंडू 15ची गरज. शॉर्ट पिच बॉल ऑप्शनच्या बाहेर पंच दंडित करतायत. इट्स अ व्हाईट बॉल. आणखी एक अतिरिक्त धाव जोडली जाते. थोडी हृदयाची धडधड सर्वांचीच आता वाढलेली आहे. फायनल मॅच यानंतरची आहे. सुशांत सर, जागोजागी चर्चा चालू होती की रॉयल कळंबोली जिंकणार की रॉयल कळंबोली फायटर जिंकणार फायनल मॅच. आणि जिची आपण आतुरतेने 3 रात्रींमध्ये वाट पाहत होतो की इंटर कॉलनीची जी मॅच आहे फायनल, ती कोण विजेता ठरेल, त्याची चर्चा पुढचे काही दिवस होणार आहे. आणि ती फायनल मॅच या मॅच नंतर आहे. 9 चेंडू 14ची गरज. थोडा थांबलाय, असं वाटलं की कदाचित पाय चुकीचा पडला त्यामुळे थांबला तो गोलंदाज. पंच इथे डेड बॉल घोषित करतायत. आदरणीय राहुल भाऊ बोर्डे साहेबांची स्पर्धा. पहिल्या पर्व अगदी आपण पाहिलं कामोठे नगरीत. दुसरं पर्व आपण पाहतो या कळंबोली नगरीमध्ये. मैदानाच्या चहूबाजूनं झी क्रिकच्या कॅमेरामॅनला देखील रिक्वेस्ट करतोय, जरा पब्लिक दाखवा. जे लाईव्ह पाहतायत, घर बसल्या पाहतायत, त्यांचंही मन झालं पाहिजे. कॉलनीतून उठून आले पाहिजे थेट या क्रीडांगणावरती फायनलचा सामना पाहण्यासाठी. नेक्स्ट मॅच असेल कॉलनीची फायनल. 9 चेंडू 14ची गरज. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काय कमालीची गोलंदाजी करतो या षटकात रितेश म्हात्रे. जोरदार अपील केली विकेट किपरने देखील, त्यानंतर मात्र थांबवलं स्वतःच विकेट किपरने की नाही, अपील फक्त झालेली आहे. आणखी एक निर्धाव चेंडू प्रिस्का 11 माहुलगावचा कल्पेश वैती करतोय तरी काय, हा प्रश्न आता त्याच्या पाठीराख्यांना पडलाय. भन्नाट गोलंदाजी केली आतापर्यंत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि निर्धाव चेंडू टाकलाय तो रितेश म्हात्रेने. इम्रान भाई, आपलं मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, 4 चांद लावलेत, आपलं सहर्ष आभार. 8 बॉल 14ची गरज. हो, पिकअप शॉट भिंगडी बॉल सीमारेषा पार. कल्पेश वैतीचा माहुलगावचा धमाका षटकार. मधून रितेश म्हात्रेच्या विरोधात षटकार. आणि आता इक्वेशन तयार झालंय 7 बॉल 8. परंतु मॅच संपलेली नाहीये, कारण हायवे दिवा असा हा संघ आहे ज्याने 6 बॉलमध्ये 3 धावा डिफेंड केल्या होत्या. बालाजी सर देखील तंबी देत आहेत, जास्त वेळ घेऊ नका. हा जो स्टेजवरचा कॅमेरामन आहे त्यांनी जरा ते बँजो दाखवा सर्वांना, म्हणजे लाईव्ह बघतील कॉलनीवाले आणि फायनल मॅच देखील पाहायला येतील, आणखी गर्दी करतील. कारण मागच्या 3 रात्रींमध्ये प्रत्येकजण विचारत होता, राहुल भाऊ बोर्डे साहेबांनी इंटर कॉलनीसाठी एक वेगळीच लॉट तयार केला आहे, त्याची फायनल कोण जिंकेल. आणि त्यासाठी तमाम प्रेक्षक राजा इथे उपस्थित झालाय. 7 बॉल 8 मुंबईचा कडवा षटकार. कल्पेश वैतीच्या बॅटमधून भायाचा षटकार.